अडाण नदीला मोठा पूर आलाय। शेलूबाजारच्या वॉर्ड क्रमांक 1 मधील जिल्हा परिषद शाळेच्या मागील परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। घरात पाणी शिरल्यानं परिसरातील नागरिकांचं मोठं नुकसान झालंय, तर नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। वाशिममध्ये अडाण नदीला पूर आलाय। पुरामुळे अडाण प्रकल्पात 73.99% पाणी साठा झालेला आहे। अडाण प्रकल्पाचे 5 गेट 70 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेले आहेत, तर नदीपात्रात 12,797 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। यवतमाळमध्ये पैनगंगा नदीला पूर आलाय आणि तालुक्यातील अनेक गावांमध्ये पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी शिरलंय। शेतातील पिकं वाहून गेली असून गावातील घरांची पडझड झालेली आहे आणि त्यामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालंय। तर उमरी, कापेश्वर, कवडा, बुद्रुक, सावळी, सदोबा या गावांना पुराचा फटका बसलाय। हजारो हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झालंय। रायगड जिल्ह्याला आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका आणि आंबा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। सकाळपासूनच पावसाची रिमझिम जरी असली तरी येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढल्यास या तिन्ही नद्या इशारा पातळी ओलांडण्याची दाट शक्यता आहे। जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 14 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आलेले आहेत। मध्य प्रदेश आणि विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीपात्रातून धरणात पाण्याची आवक वाढली आहे। धरणातून 28,181 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा त्यामुळे देण्यात आलेला आहे। 3 जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणारं बीडच्या केज तालुक्यातील मांजरा धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पिंपरी गावात अंजनी नदीनं मध्यरात्रीनंतर रौद्र रूप धारण केलं। रात्री 12 वाजेपासून पहाटे 4 वाजेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला, त्यामुळे पाणी थेट गावात घुसलं आणि जिल्हा परिषद शाळा तसंच नदीकाठावरच्या घरांमध्ये पाणी शिरलं, तर परिसर जलमय झाल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। विशेष म्हणजे पिंपरी आणि धरणगावला जोडणाऱ्या पुलावरील रस्त्याला तडे पडले असून वाहतुकीस धोका निर्माण झालाय, तर दुसरीकडे नदीकाठच्या शेतांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। बातमी